नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.1 याच्यामधील 5वा आणि 6वा प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न आहे बघा, जर x बरोबर 3 हे kx वर्ग मायनस 10x प्लस 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती? तर आपल्याला k ची किंमत काढायची आहे. x ची किंमत दिलेली आहे x बरोबर 3. हे x बरोबर 3 ही किंमत या समीकरणामध्ये ठेवायची, आपल्याला k ची किंमत मिळून जाते. म्हणून या ठिकाणी काय करायचं, दिलेले जे समीकरण आहे kx वर्ग मायनस 10x आणि प्लस 3 बरोबर 0 या समीकरणाचे x बरोबर 3 हे एक मूळ आहे. म्हणून काय करायचं, x बरोबर 3 ही किंमत समीकरणात ठेवायची. ठेवू. मग ही जी दिलेली जी किंमत आहे x बरोबर किती 3 ही या समीकरणामध्ये ठेवायची. म्हणून समीकरण घ्यायचं, म्हणून हे kx चा वर्ग मायनस 10x आणि प्लस 3 बरोबर 0. ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला 3 ही किंमत ठेवायची आहे. म्हणून k गुणिले x चा वर्गच्या ठिकाणी काय होईल 3 चा वर्ग मायनस 10 गुणिले काय होईल 3 आणि हे प्लस 3 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी लगेच काय करायचं, या 3 चा वर्ग करायचं. 3 चा वर्ग किती होतो 9 गुणिले k करायचं, म्हणजेच किती येते 9k मायनस 10 30 आणि हे प्लस 3 बरोबर 0. म्हणून हे 9k आणि या मायनस 30 मधून हे प्लस 3 काढायचं. मग या ठिकाणी राहतात मायनस 27 बरोबर 0. म्हणून हे 9k आपल्या जागेवर राहील. हे मायनस 27 बरोबर चिन्ह तिकडे प्लस 27 होईल. k बरोबर हे 27 हे गुणिल्याचं इकडे काय होईल भागीला 9 होईल. म्हणून k बरोबर आपल्याला मिळते 9 1 9 आणि 9 त्रिक 27, म्हणजेच k ची किंमत आपल्याला मिळते 3. तर अशा पद्धतीनं हे आपलं 5वं गणित आपण काय करू शकतो, सोडू शकतो. आणि परीक्षामध्ये k ची किंमत काढा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो 100%. म्हणून अशा पद्धतीनं ते काय करायचं तर सोडवायचं आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी 6वा प्रश्न आहे. तो 6वा प्रश्न काय आहे, 5m चा वर्ग प्लस 2m आणि प्लस k बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ मायनस 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर हे कृतीवर आधारित प्रश्न आहे आणि कृतीवर आधारित प्रश्न सुद्धा 2 मार्काच्या प्रश्नामध्ये आणि 3 मार्काच्या प्रश्नामध्ये कृतीवर आधारित प्रश्न येतो. तर अशा प्रकारचा प्रश्न 2 मार्काच्या प्रश्न म्हणजे याच्या प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो परीक्षामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला सेम असंच तिथं परीक्षामध्ये पॅटर्न असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गाळलेल्या जाग्यामध्ये किंवा या चौकटी कंसामध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर या किमती भराव्या लागतात. मग आता या ठिकाणी बघा 5m चा वर्ग प्लस 2m प्लस k 7/5. म्हणून या ठिकाणी काय करायचं, मायनस 7/5 आहे. म्हणून m बरोबर मायनस 7/5 वरील समीकरणात ठेवायचं. वरील समीकरणात म्हणजे हे 5m चा वर्ग प्लस 2m प्लस k या समीकरणामध्ये. मग 5 गुणिला m चा वर्ग आहे म्हणून इथं होईल मायनस 7/5 त्याचा वर्ग. त्याच्यानंतर हे प्लस 2 गुणिले m आहे म्हणून या ठिकाणी m ची किंमत ठेवायची, हे मायनस 7/5. त्याच्यानंतर
आता या ठिकाणी हे दोनच चौकटी कंस दिलेले आहेत, तर याची कृती आपल्याला वरच्या वर करायची, म्हणजेच तोंडी करायची. आता या ठिकाणी बघा, -7चा जर वर्ग केला तर 49 होतो आणि 5चा वर्ग केला तर 25 होते आणि पुन्हा भाग जातो, 5 1 5 5 5 25, म्हणजेच या ठिकाणी काय येते 49 छेदामध्ये 5. त्याच्यानंतर या ठिकाणी हे 7 दोन्ही काय होते -14 आणि छेदामध्ये हे 5. मग आता हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, म्हणजेच 49/5 प्लस -14/5 प्लस k बरोबर 0 असं झालेलं आहे. मग आता या ठिकाणी 49/5 म्हणजे छेद कसा आहे या ठिकाणी समान आहे आणि हे प्लस आणि हे मायनस, प्लस मायनस मायनस होते, म्हणजे 49 मधून 14 काढायचे आणि छेद 5 जो असतो तर त्या 5 ने भागल्याच्या नंतर किती येतात, म्हणजे 35/5 म्हणजे या ठिकाणी येतात 7, म्हणून या ठिकाणी लिहायचं 7. आता हे +7 आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे घेतल्याच्या नंतर काय होतील तर -7 होतील. तर अशा पद्धतीनं k ची किंमत आपल्याला काय करता येते तर काढता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे होता 5वा आणि 6वा प्रश्न. तर आपण हे सहज पद्धतीनं सोडवू शकतो. तर यापुढचा जो भाग आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.